तुम्ही कधी रात्री आकाशाकडे पाहिलंय का की लाखो तारे शांतपणे चमकणारे आणि त्यामागे एक प्रचंड युनिवर्स ज्यात आपलं अस्तित्व जवळजवळ काहीच नसतं, पण तरीसुद्धा काही लोकांचा असा विश्वास आहे की हेच तारे, हेच ग्रह तुमचं आयुष्य अगदी कंट्रोल करतात. तुमचा जन्म कोणत्या सेकंदाला झाला, कोणत्या ग्रहाची पोझिशन कुठे होती यावर ठरतं तुमचं फ्युचर, तुमचं करिअर, तुमचं प्रेम, तुमचं लग्न, अगदी तुमचा सक्सेस आणि फेलियर सुद्धा. पण जर खरंच हे सगळं आधीच ठरलेलं असेल तर एक मोठा प्रश्न इथे उभारतो, आपण काहीच कंट्रोल करत नाही का? आपलं आयुष्य खरंच आपलं आहे का की फक्त एक स्क्रिप्ट आहे जी आधीच लिहिली गेली आहे? ॲस्ट्रॉलॉजी एक असा विषय ज्यावर हजारो वर्षापासून लोक विश्वास ठेवत आलेत. अगदी राजे महाराजे सुद्धा युद्धापूर्वी ॲस्ट्रॉलॉजर्सकडे जात होते. आजही मोठे मोठे डिसिजन्स घेण्यापूर्वी लोक कुंडली पाहतात, जसे की लग्न जुळवताना, बिझनेस सुरू करताना, घरं घेताना, अगदी इलेक्शन डेट्स सुद्धा काही लोक ग्रह पाहूनच ठरवतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जर का यावर विश्वास ठेवत असतील तर काहीतरी सत्य असणार, बरोबर? की मग हा फक्त एक इल्युजन आहे जो आपल्याला कंट्रोल करतोय? ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे नेमकं काय? तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर ग्रह, तारे आणि त्यांच्या पोझिशनवरून आपल्या आयुष्याचा अंदाज लावण्याची एक प्राचीन पद्धत. हजारो वर्षापूर्वी जेव्हा सायन्स नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा लोकांनी आकाशात पॅटर्न शोधले आणि त्या पॅटर्न्सला एक अर्थ दिला. पण त्या काळात लोकांना हे माहीतच नव्हतं की पृथ्वी स्वतः फिरते, सूर्याभोवती फिरते आणि युनिवर्स किती विशाल आहे ते. आज सायन्स खूप पुढे गेलंय. आपण ग्रहांचं डिस्टन्स मोजू शकतो, ब्लॅक होल डिस्कवर करू शकतो, पण तरीसुद्धा आजही ॲस्ट्रॉलॉजी अजूनही तग धरून तशीच आहे. पण का? कारण ते फक्त एक सायन्स नाही, तर ती एक सायकोलॉजी आहे. तुम्ही कधी नोटीस केलंय का की ॲस्ट्रॉलॉजीमधले जे प्रिडिक्शन्स असतात ते खूप जनरल असतात. जसे की ते तुम्हाला सांगतात की तुम्ही खूप इमोशनल आहात पण स्ट्रॉंग आहात, तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी चॅलेंजेस चालू आहेत. हे स्टेटमेंट्स जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला लागू होतातच. आणि जेव्हा आपल्याला असं काही ऐकायला मिळतं तेव्हा आपला मेंदू लगेच कनेक्ट करतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की हे तर अगदी माझ्याबद्दल आहेच. यालाच म्हणतात बर्नम इफेक्ट. म्हणजे जनरल गोष्टी आपल्याला खूप पर्सनल वाटायला लागतात. आपला मेंदू फक्त तेच आठवतो जे खरं ठरतं आणि जे चुकीचं ठरतं ते कम्प्लिटली इग्नोर करतो. म्हणजेच आपणच जाणून बुजून ॲस्ट्रॉलॉजीला खरं बनवत चाललोय. पण आता खरी गोष्ट इथून सुरू होते. जर ॲस्ट्रॉलॉजी इतकं पॉवरफुल असतं तर त्याने मोठ्या घटनांचं प्रेडिक्शन्स का नाही केलं? चला काही उदाहरणं आपण जाणून घेऊया. जसं की 2020 एक वर्ष ज्याने संपूर्ण जग बदलून टाकलं. कोरोना महामारीचं लाखो लोकांचे जीव गेले, इकॉनॉमी कोलॅप्स झाली, लोक घरात बंद झाले आणि त्या काळात अनेक ॲस्ट्रॉलॉजर्स पुढे आले आणि कॉन्फिडेंटली त्यांनी सांगितलं की या तारखेला कोरोना पूर्णपणे संपेल. काहींनी तर स्पेसिफिक डेट्स देखील दिल्या होत्या. लोकांनी विश्वास ठेवला, आशा धरली. पण रियालिटी काय झाली? त्या तारखा गेल्या, महिने गेले आणि कोरोना संपलाच नाही. उलट परिस्थिती आणखीनच बिघडत गेली. जर का ॲस्ट्रॉलॉजी फ्युचर सांगू शकतं तर इतकी मोठी घटना ॲक्युरेट का नाही ठरली? तसंच या आधीसुद्धा म्हणजेच 2012ला तुम्हाला आठवतच असेल की जगभरात पॅनिक पसरला होता की यावर्षी पृथ्वी संपणार आहे, अशी भविष्यवाणी व्हायरल देखील झाली होती. काही ॲस्ट्रॉलॉजर्स आणि प्रेडिक्शन्स करणाऱ्यांनी सांगितलं की पृथ्वी आता नष्ट होणार, आता सगळं संपणार. लोक घाबरली, काहींनी तर आपली लाईफ डिसिजन्स बदलली त्या भीतीमुळे. पण मग रियालिटी काय झाली? 2012 आलं आणि शांतपणे निघून गेलं, काहीही झालं नाही. दरवर्षी अनेक ॲस्ट्रॉलॉजर सांगतात की यावर्षी स्टॉक मार्केट क्रॅश होणार, या राशीच्या लोकांनी इन्व्हेस्ट करू नये, या महिन्यात मोठा लॉस होईल. पण रियालिटी काय सांगते? स्टॉक मार्केट सायन्स, इकॉनॉमिक्स, ग्लोबल इव्हेंट्स यावर चालतो आणि अनेक वेळा हे प्रेडिक्शन्स कम्प्लिटली चुकीचे ठरतात. काही लोकांनी तर अशा प्रेडिक्शन्सवर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट केलीच नाही आणि नंतर त्यांनी मोठा प्रॉफिट मिस देखील केला. कधी कधी ॲस्ट्रॉलॉजर्स सांगतात की या महिन्यात मोठा भूकंप येईल, या तारखेला डिसॅस्टर होईल. पण अशा प्रेडिक्शन्स बहुतेक वेळा खोट्याच असतात आणि एक्झॅक्ट काहीच होत नाही. सायन्स अर्थक्वेक्स प्रेडिक्ट करू शकत नाही, मग ॲस्ट्रॉलॉजी कसं काय करू शकतं? अनेक वेळा तर सेलिब्रिटीजबद्दल सुद्धा भविष्यवाणी केली जाते की हा ॲक्टर फेल होणार, हा प्लेयर आपलं करिअर संपवणार. पण रियालिटी उलटच होते. ज्यांना फेलियर सांगितलं जातं तेच पुढे जाऊन सुपर सक्सेसफुल होतात. काही लोकांना तर सांगितलं जातं की तुमचं लग्न यावर्षी होणारच नाही, तुम्हाला सक्सेस मिळणारच नाही. पण अनेक वेळा लोक स्वतःच्या मेहनतीने, हिमतीने हे प्रेडिक्शन्स चुकीचे ठरवतात. म्हणजे जर ते ॲस्ट्रॉलॉजीला फॉलो करत बसले असते तर कदाचित ते पुढे गेलेच नसते. आता प्रश्न अजून खोल जातो. जर ॲस्ट्रॉलॉजी इतक्या वेळा फेल होत असेल तरी सुद्धा काही वेळा ते ॲक्युरेट कसं काय वाटतं? का आपल्याला असं वाटतं की हो यात काहीतरी आहे? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न हा की ॲस्ट्रॉलॉजर्स तुमचं फ्युचर नेमकं कसं सांगतात? कारण जे सत्य आहे ते विचार करताय त्यापेक्षा खूप वेगळं आहे. आता आपण पाहिलं की ॲस्ट्रॉलॉजी अनेक वेळा मोठ्या प्रेडिक्शन्समध्ये फेल होतं, मोठ्या घटनांमध्ये ते चुकीचं ठरतं. पण तरीही एक गोष्ट अजूनही आपल्या मनात अडकलेलीच आहेच. जर का ॲस्ट्रॉलॉजी इतकं इनॲक्युरेट असेल तर ते इतकं ॲक्युरेट कसं काय वाटतं? का अनेक लोक कॉन्फिडेंटली म्हणतात की माझ्याबद्दल तर सगळं बरोबर ठरलं? तर हा एक योगायोग आहे का की यामागे कोणता एक गेम चालतोय? तर याचं उत्तर आहे एक पॉवरफुल सायकोलॉजिकल टेक्निक म्हणजेच कोल्ड रीडिंग.
कोल्ड रीडिंग म्हणजे एक असं स्किल ज्यामध्ये समोरचा माणूस तुमच्याबद्दल काहीही माहिती नसताना तुमचं बोलणं, तुमचा टोन, तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमच्या रिॲक्शन्स ऑब्झर्व करून तुमच्याबद्दल अंदाज लावतो. आता उदाहरण घ्या, जर तुम्ही थोडे सिरियस दिसत असाल तर तो लगेच बोलेल की तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी टेन्शन चालू आहे. आणि खरं सांगायचं झालं तर आजच्या काळात टेन्शन कोणाला नाही, प्रत्येकाला आहेच. त्यामुळे तुम्हाला लगेच वाटतं की हो अगदी बरोबर आहे. मग तो पुढचं स्टेटमेंटसुद्धा पास करतो, तुम्ही खूप इमोशनल आहात पण तुम्ही तुमच्या फिलिंग्स बाहेर दाखवतच नाही. आता हा स्टेटमेंट इतका जनरल आहे की जवळजवळ प्रत्येक व्यक्ती त्याच्याशी रिलेट करू शकतोच. आणि इथेच सगळा गेम सुरू होतो. तुम्ही जसं रिॲक्ट करता, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स जसे असतात तसं तो पुढचं बोलतो. म्हणजेच तो तुमचं फ्युचर सांगत नाही तर तो तुमच्याकडूनच इन्फॉर्मेशन घेतो आणि तीच पॉलिशिड करून तुम्हाला परत सांगतो. पण ही स्टोरी इथे संपत नाही, कारण यामध्ये अजून एक पॉवरफुल फॅक्टर काम करतो आणि तो म्हणजे कन्फर्मेशन बायस. आपला मेंदू असा बनलेला आहे की तो फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवतो ज्या आपल्या आधीच्या बिलीफला सपोर्ट करतात. जर एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरने 10 गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्या 2 गोष्टी बरोबर आल्या तर तुम्ही त्या 2 गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवता आणि उरलेल्या 8 चुकीच्या गोष्टी पूर्णपणे विसरून जाता. हळूहळू तुमच्या मनात एक इल्युजन तयार होतं, ॲस्ट्रॉलॉजी खूप ॲक्युरेट आहे. पण खरं म्हणजे तुम्ही फक्त सिलेक्टिव्ह मेमरीज वापरत असता. आणि हाच तो सायकोलॉजिकल ट्रॅप आहे ज्यामध्ये अनेक लोक म्हणजेच लाखो लोक नकळत अडकत असतात. आता जर आपण सायन्सकडे पाहिलं तर गोष्ट अजून स्पष्ट होते. आजपर्यंत असा कोणताही ठोस सायंटिफिक प्रूफ सापडलेला नाही जो ॲस्ट्रॉलॉजीला सपोर्ट करतो. ग्रह लाखो किलोमीटर दूर आहेत, त्यांचा ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट इतका कमी असतो की तुमच्या शेजारी उभ्या माणसाचा प्रभाव देखील त्याच्यापेक्षा जास्त असतो. मग हे ग्रह तुमची पर्सनॅलिटी, तुमचं फ्युचर, तुमचं सक्सेस किंवा फेलर कसं का ठरवणार? सायन्स स्पष्ट सांगते की तुमचं आयुष्य तुमच्या डिसिजन्सवर चालतं, तुमच्या मेहनतीवर, तुमच्या परिस्थितीवर आणि तुमच्या चॉईसेसवर. ग्रह फक्त आकाशात फिरत असतात, ते तुमचं आयुष्य कंट्रोल करत नाहीत. पण इथे एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे मान्य करायला हवीच, ॲस्ट्रॉलॉजी पूर्णपणे निरर्थक आहे असंही नाही. काही लोकांसाठी ते एक इमोशनल सपोर्ट सिस्टमसारखं असतं. जेव्हा एखादा माणूस कन्फ्यूज असतो, डायरेक्शन नसतो, फ्युचरबद्दल अनसर्टेनिटी असते, तेव्हा ॲस्ट्रॉलॉजी त्याला थोडासा आधार देतं, थोडासा कॉन्फिडन्स देतं. आणि कधीकधी माणसाला फक्त तेवढंच हवं असतं की कोणीतरी सांगावं की सगळं ठीक होईल. पण मग खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण आपल्या आयुष्याचे सगळ्यात मोठे डिसिजन्स जसं की करिअर, मॅरेज, पैसे, फ्युचर पूर्णपणे ॲस्ट्रॉलॉजीवरती सोपवून देतो. कारण त्या क्षणी आपण आपलं कंट्रोल गमावून बसतो आणि आपलं आयुष्य दुसऱ्या कुणाच्या तरी हातात देऊन बसतो. आणि कदाचित हीच ॲस्ट्रॉलॉजीची सगळ्यात मोठी रिॲलिटी आहे. ते तुमचं फ्युचर सांगत नाहीत, ते फक्त तुमच्या माइंडला कन्व्हिनियन्स करतं की तुमचं फ्युचर आधीच ठरलं गेलं आहे. आणि एकदा तुम्ही जर काही मान्य केलं की सगळं आधीच ठरलं आहे तेव्हा तुम्ही प्रयत्न करणं कमी करता, रिस्क घेणं टाळता आणि हळूहळू तुम्ही स्वतःचं तुमचं फ्युचर मर्यादित करता. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला सांगेल की तुमचं फ्युचर असं असणार आहे तेव्हा थोडं थांबा आणि स्वतःला एक साधा पण खूप पॉवरफुल प्रश्न विचारा, मी माझं फ्युचर स्वतः लिहिणार की ते दुसऱ्या कोणाला तरी लिहू देणार? कारण शेवटी ग्रह नाही, नशीब नाही तर तुमचे डिसिजन्स तुमचं आयुष्य बनवत असतात.